गुड आफ्टरनून मित्रांनो, कसे आहात? मला वाटतं की छान आहात. बाळांनो, मी पहिली आणि दुसरी कविता तुम्हाला शिकवली, पण त्याचं वर्कशॉप अजून तुम्ही लिहिलं नाही. तर आपले आदरणीय जाधव सर हे जे तुम्हाला जे अभ्यास सांगतायत तो अभ्यास तुम्ही व्यवस्थित करतायत, पण याच्यापेक्षाही अजून सुंदर अभ्यास करा. वेळेत तुमचा अभ्यास काम चालू ठेवा. तर बाळांनो, तर ही आज आपण पहिला लेसन अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड हा लेसन्स अभ्यास करणार आहोत. आता लेसन अभ्यास करताना आपल्याला कोणत्या दोन गोष्टी व्यवस्थित करणं गरजेचं आहे. तर याच्यामधला ॲक्टिव्हिटी सी किंवा ॲक्टिव्हिटी 3 आणि ॲक्टिव्हिटी 5 जो व्होकॅब्युलरीचा प्रश्न आहे तो व्यवस्थित करणं गरजेचं आहे. जे शब्दार्थ येणं गरजेचे आहेत आणि जे मार्जिनमधले सगळे व्होकॅब्युलरी आहेत ते लिहून काढणं, त्यातले सगळे प्रश्न तुम्ही व्यवस्थित लिहिणं, हे सगळं तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि हा जो लेसन्स आहे त्याच्या पाठीमागे काही फ्रेजेस आहेत, तर त्या फ्रेजेससुद्धा तुम्हाला परीक्षेसाठी येतात. त्यानंतर यातले सगळे जे पर्सनल रिस्पॉन्सचे प्रश्न, मी तुम्हाला काही पर्सनल रिस्पॉन्सचे प्रश्न मी देणार आहे, पण तुमच्या लेवलनं ते सुद्धा तुम्ही प्रश्न व्यवस्थित प्रिपेअर करणार आहात. असं छानसा अभ्यास बाळून आपण करणार आहोत आणि खूप छान मार्क मिळवणार आहोत. तर आज आपण हा जो पहिला लेसन्स हा खूप लेंथी मोठा आहे, तरीसुद्धा तो व्यवस्थित तुम्ही अभ्यास करणार आहात. समजला नसेल तर पुन्हा पुन्हा हा व्हिडिओज बघणार आहात. मला एक सांगायला आवडेल की तुम्ही माझे व्हिडिओज बघताय, तुम्ही त्याला लाईक करताय, मला खूप छानसं वाटतं. सगळ्यांचे धन्यवाद. पण याच्यासोबत बाळांनो खूप छान अभ्यास करा. तर आज आपण ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड हा तपन मुखर्जी यांचा लेसन बघणार आहोत. बाळांनो, हे जे तपन मुखर्जी जे रायडर्स आहेत ते आता 70 इयर्सचे आहेत आणि 55 वर्षापूर्वी त्यांच्या आयुष्यात घडलेली घटना, म्हणजे लेखक जेव्हा 15 वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या आयुष्यात त्यांनी बघितलेला एन्काउंटर तो काय होता, तो अजूनसुद्धा 55 वर्षानंतर त्यांच्या नजरेसमोर अजूनही तो आहे, तो विसरला जात नाही. तर बाळांनो, प्राणी आणि ह्युमन, जे मॅन आणि जे काही ह्युमन आहे त्यांचा संबंध कसा आहे. आपणाला परवा सुशांत सिंग राजपूत यांनी आत्महत्या केली, त्यांचा आणि त्यांच्या कुत्र्याचा एक व्हिडिओ शेअर झालेला होता. म्हणजे आपल्याकडे कुत्रा असू देत, मांजर असू देत, पोपट असू देत किंवा कोणताही प्राणी असू देत, तर त्याच्याशी आपलं जी नाळ आहे याचा अर्थ असा नसतो की आपण त्याच्याशी बोलतो म्हणजे त्याच्याने आपली लँग्वेज आपल्याला समजते, असं काही नसतं. तर भाषेच्या पलीकडे सुद्धा प्राण्यांचं आणि मानवाचं किती क्लोज नातं आहे, त्यांना सुद्धा फिलिंग्स आहेत. आणि एखादी आई, मग ती माणसाची असू देत किंवा ती कुत्र्याची असू देत, म्हैस असू देत, साप असू देत, विंचू असू कोणी असू देत, तर प्रत्येकाला आपल्या बाळाचं प्रोटेक्शन कसं करता येतं किंवा त्या मातेचं आपल्या बेबीविषयी असलेलं प्रेम हे कुणालाही त्याचं कंपॅरिझन करता येत नाही. अशा काही गोष्टी या लेसनमध्ये तुम्ही बघणार आहात. चला तर बाळांनो, ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड हा लेसन आपण बघणार आहोत. पुस्तकं सगळ्यांनी ओपन करणार आहात, व्यवस्थित समजून घेणार आहात. सगळे व्होकॅब्युलरी, काही शब्द, काही अडचणी, प्रॉब्लेम असेल तरी त्या माझ्याशी तुम्ही शेअर करणार आहात. ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड, एक विशिष्ट प्रकारचा हल्ला जो तपन मुखर्जी यांनी 55 वर्षापूर्वी बघितलेला होता, तो त्यांनी त्यांच्या लेसनमधून इथं शेअर केलेला आहे. चला तर आपण तो व्यवस्थित अभ्यास करूया. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बेंगाल. माझे पप्पा म्हणजे जे तपन मुखर्जी यांचे जे पप्पा आहेत, त्यांचे फादर्स आहेत, ते एका मेडिकल प्रोफेशनमध्ये राणीगंज, वेस्ट बेंगालमध्ये, पश्चिम बंगालमध्ये राणीगंज या ठिकाणी प्रायव्हेट मेडिकल कंपनीमध्ये ते काम करत होते. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज. इंडिव्हिज्युअल म्हणजे पर्सनल, बंगलोज इनसाइड इन अ लार्ज कॅम्पस. एका असा मोठा कॅम्पस होता, आवार होता, आणि त्या आवारामध्ये त्यांचे मोठे मोठे ऑफिसरचे बंगले होते. आवर हाऊस वाज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. आणि आमचं घर म्हणजे सगळ्या ऑफिसरांचे बंगले मोठे मोठे होते ना, आमचं जे घर होतं ते घर त्या ऑफिसरच्या घराच्या कॉर्नरला होतं. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजस्टंट टू द बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन. म्हणजे आमच्या जी बाग आहे त्या बागेला लागूनच ऑफिसर्स क्लब होतं. द कंपाऊंड वॉज अ लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लॉवर्स अँड होस्ट ऑफ टॉल अँड मजेस्टिक ट्रीज. आमचं जे घर होतं त्याच्या आजूबाजूला सगळी झाडं होती, ग्रीन
ट्रीज होते. मजेस्टिक म्हणजे प्रचंड अशी मोठी मोठी झाडं होती, तिथं फ्लावर्स वगैरे होते असं. The seasonal vegetables in the kitchen gardens of the household and the magnificent trees constantly attract squirrels and many species of birds. आमच्या घराच्या आजूबाजूला जी झाडं होती त्या झाडा असण्या कारणाने भरपूरसे अट्रॅक्टेड स्क्विरल्स, खारुताई यायच्या, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी वगैरे यायचे. A group of langurs had been even made their den in the Aswatha tree nearby. तिथं जे अस्वर्थ म्हणजे ज्याला आपण पिंपळाचं झाड म्हणतो, त्या पिंपळाच्या झाडाच्या जवळ एक डेन होता, म्हणजे ज्या ठिकाणी पक्षी राहतील अशी ढोल प्रकारचे वसतिस्थान होतं त्यांचं. त्या ठिकाणी असं एक लंगूरचा ग्रुप, लंगूर्स म्हणजे मंकीज, माकडांचा ग्रुप, आणि हे सगळं म्हणजे आमच्या जी बंगलेज होते, घरं होती, त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठमोठाली झाडं असल्या कारणाने पक्षी तिथं ऑटोमॅटिकली भरपूर प्रमाणात यायचे. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ आवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. आपल्या रोजच्या जीवनाचं ते एक एक्झिस्टन्सचं, अस्तित्वाचं पार्ट अँड पार्सल. पार्ट अँड पार्सल बनवणे एक फ्रेज आहे. पार्ट अँड पार्सल मीन्स इंटिग्रल पार्ट. इंटिग्रल पार्ट मीन्स एक अविभाज्य घटक, त्याला आपण सेपरेटच करू शकत नाही. मीन्स वी कॅन से दॅट आवर पॅरेंट्स आर पार्ट अँड पार्सल ऑफ आवर लाईफ. आपले आईवडील आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. त्यांना वी कॅनॉट सेपरेट, त्यांना सेपरेट आपण करू शकत नाही. तसं आपल्या घरात काही प्राणी पक्षी वगैरे असतात, तसे ते एक अविभाज्य रोजच्या सवयीचा भाग झालेलं होतं. हे बाळनो, आता जो हा पहिला पॅराग्राफ होता तो लेखकाचं घर आणि तिथला सराउंडिंग याचं वर्णन केलं. देन आता ही स्टोरी सुरुवात होते, स्टार्ट होते. A small incident on a Saturday afternoon left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of the God creation. A small incident म्हणजे घटना, एक प्रसंग, एक छोटी घटना घडलेली होती सॅटरडे आफ्टरनूनला, शनिवारी दुपारी घडलेली घटना. माझ्या आयुष्यात 55 वर्षापूर्वी लेखकाच्या आयुष्यात घडलेली घटना आज प्रोफाउंड म्हणजे भरपूर असा इफेक्ट माझ्यावर करून गेलेली आहे. आणि ती अनफोल्डेड, मला अजूनही ती अनफोल्डेड होते, रिव्हेल होते, उघडकीस येते. माय द होल न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ द गॉड क्रिएशन. देवाच्या त्या क्रिएशन जी घडलेली घटना मला अजूनही माझ्या डोळ्यासमोर दिसते. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वेकेशन. आता दुर्गापूजेचे दिवस असतात आपल्याकडे, जशी दिवाळी असते तसेच काही हे सुट्टीचे दिवस होते. Just like for any other child, the holidays provided an opportunity for me to become engrossed in various magazines and story books published especially for children in the festive season. मित्रांनो, आपल्याकडे दिवाळी अंक येतात. मे महिन्यामध्ये आपण कधीतरी बघितलं असणार झी मराठीचा खाली डोकं वर पाय, काही मुलांसाठी असे छान छान अशी पुस्तकं येतात. आणि असेच फेस्टिव्ह दुर्गा वेकेशन असल्यामुळे पुस्तकांचा तो पब्लिश करण्याचा वेळ होता, फेस्टिव्ह सीझन होता. आणि त्यामुळे मी सुद्धा काही पुस्तकं मिळतील, वाचायला मिळतील, ती एक इट्स वॉज ऑपॉर्च्युनिटी, अशा पद्धतीने मी होतो. After hearty lunch, my parents and my younger sisters lay down for an afternoon nap and I settled down with a story book. आणि त्या दिवशी सॅटर्डे आफ्टरनूनला काय झालं, आफ्टर हार्टी लंच मी खूप असा मुबलक म्हणजे पोटभर जेवलो आम्ही सगळे. माझे पॅरेंट्स आणि माय सिस्टर्स दुपारच्या नॅपसाठी. दुपारची नॅप म्हणजे दुपारची छोटीशी झोप असते. वी कॅन टेक इट ओनली फॉर 20 मिनिट्स. 20 मिनिटाची जी झोप आहे त्या दुपारच्या डुलकीसाठी माझे पॅरेंट्स आणि माझे सिस्टर्स गेले. ते सगळे झोपले अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. आणि मी एक गोष्टीचं पुस्तक घेऊन वाचायला बसलो, असं लेखक सांगतात. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग ऑन ॲन ॲडव्हेंचर स्टोरी. आणि त्या दुपारी मी एक अशी साहसी गोष्ट, एक ॲडव्हेंचर स्टोरी वाचायला चालू केली. द सायलन्स वॉज ऑकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग, the intermittent chirping of house sparrows, the harsh cawing of crows, the shrill call of a kite flying high above the ground. Minutes tickled by, I became deeply absorbed in the book. मित्रांनो, माझे आईवडील म्हणजे आम्ही सगळेच जेवल्यानंतर झोपलो. माझे पॅरेंट्स झोपले, माझ्या बहिणी होत्या त्या झोपी गेल्या दुपारसाठी. आणि मी पुस्तक घेऊन वाचायला बसलो. आणि माझ्या वाचण्यामध्ये जो अडथळा येत होता, डिस्टर्बन्स येत होता, तो कोणाकोणाचा येत होता तर माझ्या फॅमिलीतले मेंबर काही स्नोरिंग. आता स्नोरिंग म्हणजे घोरत होते. काही झोपल्यानंतर दुपारी काही लोकांना सवय असते घोरण्याची, तर तो घोरण्याचा हळूहळू आवाज येत होता. त्यानंतर
ज्या चिमण्या होत्या, स्पॅरोज होत्या, त्यांचं चिरपिंग, त्यांचा चिवचिवाट होता. काही ठिकाणी कावळ्यांचा आवाज येत होता आणि कुणीतरी पतंग उडवत होतं, त्या पतंगाचा आवाज येत होता. म्हणजे मी माझ्या वाचनामध्ये थोडा डिस्टर्बन्स होता. त्यानंतर मिनिट्स टिकल बाय, आय बिकेम डीपली ॲब्झॉर्ब इन द बुक. असेच काही वेळ निघून गेला आणि आय बिकेम डीपली ॲब्झॉर्ब इन द बुक, आणि मी पुस्तकामध्ये ॲब्झॉर्ब झालो, गुंतून गेलो. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. आणि अचानकपणे काय झालं, सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. आय चोज टू इग्नोर द कमोशन, थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कन्सर्ड हॅपलेस पिग. मी वाचण्यामध्ये गुंतून गेल्यानंतर अचानकपणे बाहेर काही कुत्र्यांचा भुंकण्याचा, जोरानं भुंकण्याचा आवाज आला. मी ठरवलं की त्याच्याकडे इग्नोर करण्याचं, दुर्लक्ष करण्याचं. पाठीमागे असा प्रश्न आहे की लेखकानं असं का ठरवलं की जी कुत्री भुंकत होती त्यांच्याकडे त्यांना लक्ष का नाही दिलं. तर त्याला असं वाटलं की बाहेर जी कुत्री आहेत तर त्यांच्या घोळक्यामध्ये एखादं पीक, एखादं डुक्कर सापडलं असणार आणि त्याच्या पाठी ते लागले असतील कुत्री, त्यामुळे त्यानं थोडंसं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो लेखकाला त्या पुस्तकामध्ये, तो वाचण्यामध्ये गुंग झाला होता, त्यामुळे त्यानं तिकडं लक्ष नाही दिलं. बट सून द बार्किंग बिकेम्स लाउडर अँड मोर ॲग्रेसिव्ह अँड द अलार्म कॉविंग अप अ फ्लॉक ऑफ क्रोज ॲडेड टू द कॅकोफनी. नंतर काही वेळानंतर कळलं की तो कुत्र्यांचा आवाज खूप वाढला आणि त्यातच कावळ्यांचा कर्कश, जो कॅकोफनी होती, कावळ्यांचा सुद्धा आवाज वाढला. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स ॲप्रोचिंग क्लोजर. आणि मला जो दूरवर असणारा आवाज तो आता ॲप्रोचिंग, जवळ येत होता आणि जवळ कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज, कावळ्यांचा कर्कश आवाज इतका वाढला होता. क्युरियासिटी गॉट द बेटर ऑफ मी. शेवटी माझ्यामध्ये आतुरता वाढली आणि मी बाहेर गेलो. लिव्हिंग द बुक असाइड आय रश टू द वरांडा टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. पुस्तक बाजूला ठेवलं आणि बाहेर बघायला गेलो की काय झालं असेल. आपल्याकडे माहीत आहे की आपल्याकडे साधं जरी कोणाचं भांडण जरी चाललं किंवा कोणाचा जरी आवाज आला तरी आपण अभ्यास सोडून बाहेर बघायला जातो. तसंच माझ्याकडे ही आतुरता ती होती आणि मी बाहेर बघायला गेलो. आय ग्लान्स टुवर्ड द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. बघा, मी बाहेर गेलो आणि जे रूफ हाऊस होतं, त्याच्या जे क्लब हाऊस होतं, त्या क्लब हाऊसच्या रूफ म्हणजे छपरावर, त्या छपरावर जे दृश्य मी बघितलं ते हॉरिबल होतं, ते भयानक होतं. अ बिग मेल लंगूर, apparently the leader of its group, was holding a baby langur in his hands and mercilessly biting it all over, definite intent to kill. आणि त्यांनी जो बघितलेला जो हा इन्सिडेंट आहे ते शेअर करतात. एक बिग मेल लंगूर, एक मोठा माकड, एक बिग मेल लंगूर एका छोट्या बेबी लंगूरला मर्सिलेसली, निर्दयपणे त्याला असं पकडून, तुमच्या पुस्तकामध्ये आहे बघा, ते पकडून त्याला चावून मारत होता. इट वॉज अ इन्काउंटर बाय अ बिग मेल लंगूर. म्हणजे तो बिग मेल लंगूरने केलेला इन्काउंटर होता, हल्ला होता. अचानक त्या बेबी लंगूरवर केला तो हल्ला होता आणि त्याला संपूर्ण मर्सिलेसली ते बायटिंग करत होतं ऑल ओव्हर द डेफिनेट इंटेंट टू किल. आणि त्याचा असं डेफिनेट इंटेंट म्हणजे पर्पज होता की त्या मेलला, त्या बेबीला त्याला ठार मारायचं होतं. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लेझर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप वेअर स्कॅटर्ड ऑन द रूफ्स ऑफ द बिल्डिंग नियर बाय वॉचिंग द बेबी बीइंग किल्ड. बघा, जसा पिक्चरमधला एक सीन असतो, एखादा डाकू, एखादा विलन एखाद्याला मारत असतो आणि बाकीचे भयाची भूमिका घेत असतात, असे त्यांना जे पॅरालाइज झाल्यासारखे ते थांबलेले असतात. तसंच तो बिग मेल लंगूर त्या छोट्या बेबी लंगूरला मारत होता आणि सगळे जे लंगूर्स होते ते फक्त बघत होते. त्यात त्याची आई पण होती, त्या छोट्याशा बाळाची आई होती आणि ती सुद्धा टीम मंकीज फक्त बघत होते, भयाची भूमिका करत होती. आय रिकॉल द टेरिबल कस्टम्स इन द ॲनिमल क्लॅन अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलाव अनदर मेल बेबी ऑर ॲडल्ट टू सर्वाइव्ह विदिन इट्स ग्रुप. कारण ही जी लाईन्स आहे हा या गोष्टीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तर मला सुद्धा लहानपणी आठवतं की आम्ही ज्यावेळा लहान होतो त्यावेळा काय वेळा कावळ्यांच्या अंड्यांना आम्ही स्पर्श करायचो. कावळ्यांच्या पिलांना जरी आम्ही स्पर्श केला तर तो कावळा की त्याच्या पिलाला ठार मारून टाकायचा. मला अजूनही कळत नाही, त्याचं उत्तरही कळत नाही. पण आपल्याकडे एक परंपरा आहे की यातली कुठली कस्टम्स आहे, कस्टम म्हणजे काय परंपरा आहे, प्राण्यांची काय परंपरा आहे. तर इथं सगळे प्राणी हे ग्रुपनं राहतात आणि इथं जो मेल लंगूर आहे
तो म्हणजे सगळ्या म्हणजे माकडांच्या ग्रुपमध्ये सगळ्या फिमेल असतात आणि त्याच्यामधला एक हा मेल लंगूर असतो आणि हा मेल लंगूर हा जो मेल लंगूर त्यांची अशी डॉमिनंट तो मुख्य आहे, तो ॲपरंटली लीडर आहे त्या म्हणजे त्या ग्रुपला सगळ्या फिमेल आहेत आणि तो एकमेव आहे आणि त्यांच्यामध्ये एक छोटंसं एक बाळ एक मेल लंगूर जन्माला आला आणि त्या मेल लंगूरला तो मोठा बिग मेल लंगूर त्याला ठार मारतो कारण त्याला आपणाला या सगळ्या ग्रुपमध्ये सगळ्या फिमेल आणि आपल्याला एकट्यालाच मेल राहायचं आहे अशी ही परंपरा आहे. त्यामुळे तो म्हणजे कुणीही जन्माला आलं तिथं मेल आला तर त्याला ठार मारणार अशी ती परंपरा आहे. विदाउट लुझिंग एनी टाइम I gathered a stout stick in one hand and hurled a piece of stone at the marauding langur. The langur was so infuriated that it hardly took any notice of my assault, but then I started throwing more stones. The dogs on their part raised their pitch of cry. शेवटी मला हा डिस्टर्बन्स झाला, मी बाहेर आलो आणि नंतर डिस्टर्बन्स झाल्यानंतर मी हातामध्ये एक स्टाउट स्टिक अशी एक जड काठी घेतली, दगड घेतले आणि तो अटॅक करणारा जो मेल बिग लंगूर होतो त्याच्यावर मी दगड फेकले, काठी दाखवली आणि शेवटी मी जेवढे हल्ले करत होतो पण तो त्याला मारण्यासाठी तो बिग मेल लंगूर त्याला मारण्यामध्ये एवढा तो इन्वॉल्व झाला होता की त्यानं माझ्या ही डिडंट टेक नोटीस म्हणजे त्याच्या लक्षातच नाही आलं की मी त्याच्यावर हल्ला करतो आणि शेवटी तिकडं कुत्रीसुद्धा मोठमोठ्याने भुंकत होती. बट देन स्टार्टेड थ्रोविंग मोर स्टोन. पण नंतर मी भरपूर दगड मारले. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज देअर पिच ऑफ क्राय. कुत्रीसुद्धा मोठ्याने भुंकू लागली. द चेंज सर्कमस्टन्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर फोर्स द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द वरांडा. शेवटी भरपूरशे कुत्र्यांचा आवाज, मी मारलेली दगड, दाखवलेली काठी यात सर्कमस्टन्सेस अशी बदलली की त्या रूपवर तो छपराळ असलेला बिग मेल लंगूर जो पुस्तकामध्ये दाखवला त्याच्या हातात जे असलेलं ते बेबी लंगूर त्यानं ड्रॉप केलं, खाली ते सोडलं. द बेबी वॉज लिस्टलेस अँड अपिअर टू बी डेड. As its body started to slide down, the excitement of the packs of dogs grew manifold at the prospect of a good kill and meal. शेवटी त्यानं हाताचं सोडलं आणि शेवटी ते त्या रूप ते छपरावरचं ते बेबी लंगूर खालती स्लाइड डाऊन होत होतं. त्यावेळेला ह्या कुत्र्यांना एक्साइटमेंट झाली, खूप मोठा आनंद झाला की त्यांना वाटलं की आता ते बेबी लंगूर खाली पडेल आणि आपण त्यांना ठार करू आणि आपली पार्टी होईल, मील होईल, जेवण होईल असं त्या कुत्र्यांचा पर्पज होता. कीपिंग द डॉग्स, पेज नंबर पाठीमागे, कीपिंग द डॉग्स ॲट बे विथ स्टिक. कुत्र्यांना मी काठी दाखवून त्यांना बाजूला चाललं. आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर's tail just as it tipped over the edge of the tile roof. The baby appeared inert and lifeless. It was indeed a male baby. शेवटी मी त्या रूपवरचं जे मेल बेबी लंगूर होतो त्याच्या शेपटीला पकडलं, त्याला खाली घेतलं आणि इट वॉज अ लाईफलेस. असं ते बेबी लंगूर दिसत होतं की ते डेड झाल्यासारखं वाटत होतं, इनर्ट होतं, कुठलीही त्याची मोशन नव्हती, काही म्हणजे ते अनकॉन्शियस बेशुद्ध अवस्थेत होतं. आणि नंतर बघितलं खरंच इट वॉज अ इंडीड मीन्स रिअली इट वॉज अ मेल बेबी लंगूर. आणि ते छोटंसं मेल होतं म्हणूनच तो मेल त्याचा जो प्रमुख होता त्या ग्रुपचा लंगूरचा तो त्याला मारत होता. बाय दिस टाइम माय पॅरेंट्स अँड सिस्टर हॅड कम आउट ऑफ द वरांडा अँड वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. बघा ही तुम्हाला गोष्ट जर खोटी वाटत असेल तर याचा विटनेस, याचे जे साक्षीदार माझे आईवडील आहेत, माझे पॅरेंट्स वगैरे त्यावेळेला जागे झाले, सिस्टर जागे झाल्या आणि मी त्या छोट्याशा बाळाला वाचवण्याचं जे ऑपरेशन केलं होतं, जी मोहीम होती त्याला साक्ष कोण आहेत, माझे आईवडील आणि माझी बहीण. सम ऑफ आर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. काही अंतराळ सगळे आमचे जे शेजारी आहेत तर ते सुद्धा बघत होते. आय टूक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड अँड जंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप. आय टूक द बेबी लंगूर टू द बॅकयार्ड. मी त्या बेबी लंगूरला शेवटी घेतलं आणि आमच्या बॅकयार्डला म्हणजे पाठीमागच्या अंगणात जिथं पोल्ट्री कूप आहे, पोल्ट्री कूप म्हणजे जिथं कोंबडी किंवा कुठलेही पक्षी वगैरे ठेवतो ते घर, तिथं मी त्याला घेऊन गेलो. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क अँड स्क्रॅच. Blood was oozing from some of the wounds. The baby remained motionless.
बघितलं तर त्याची बॉडी असे डीप मार्क म्हणजे खूप खोल त्या मेल लंगून चावलं होतं, त्यामुळे त्याचं ब्लड वॉज उझिंग, ब्लड त्यातून बाहेर येत होतं आणि सगळं स्क्रॅच केले होते. ते खरंच ते बेबी असं मेल्यासारखं वाटत होतं. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वोंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीदिंग इवन दो हिज ब्रीथ वॉज शॉर्ट. माझे पप्पा मेडिकल फील्ड असल्यामुळे आमच्या घरी फर्स्ट एड होतं. शेवटी फर्स्ट एड प्रथमोपचार घेतलं, त्याचे ओन्स सगळ्या ओन्स म्हणजे जखमा ओन्स सगळ्या क्लीन केल्या, ब्लिडिंग त्याचं थांबवलं आणि नंतर काही वेळानंतर त्याचा श्वास थोडा संथ गतीनं चालू झाला. इट वॉज लाईव्ह, ते जिवंत होतं. तेव्हा वी रिलीव्ड, आम्हाला हायसं वाटलं, बरं वाटलं. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टिअर अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट ही सॅट अप. त्याच्यावर काही पाण्याचे शिंतोडे टाकले, पाणी शिंपडलं, नंतर ते अचानक घाबरल्या अवस्थेत ते उडून बसलं. सॅट अप. ही वॉज अ स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रिम्बलिंग लाईक अ लीफ इन द विंड. आणि जसं झाडावरचं पान थरथर कापावं तसं ते त्याच्यावर एवढा मोठा अटॅक झाला होता. त्यामध्ये घाबरून ते बेबी होतं, ते थर कापत होतं. हिज टू लिटिल twinkling eyes welled up with tears and he started to sob with a muffled cry just like a human child would after experiencing a trauma. म्हणजे एखादं बेबी ह्युमन चाइल्ड ते जसं कुठेतरी हरवावं, त्याच्यावर अटॅक व्हावा आणि त्याचे डोळे जसं पाण्याने ओलेचिंब व्हावेत, त्याच्या डोळ्यात आसवा असावी, फक्त त्याला रडायचं आहे, हुंदके देऊन तो रडणार आहे पण घाबरलेला आहे, रडता पण येत नाही, अशा अवस्थेत ते बेबी होतं. I offered him a peeled banana which he accepted with his unsteady hand and began taking hesitant bite. मी शेवटी त्या बेबी लंगूरला एक पील्ड बनाना, एक सोललेलं केळ दिलं आणि नंतर त्यानं घेऊ की नको असं हेजिटंट घेऊन ते केळ घेतलं आणि स्मॉल बाईट, आता ते बेबी आहे, छोटा आहे, त्यामुळे त्यानं छोटे बाईट करून ते खायला सुरू केलं. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर. Suddenly, I had an uncanny feeling of being watched. I turned away from the cook and looked off. There sat the mother langur on our kitchen roof, watching every move I made. She simply sat there quietly, as if convinced that no harm was being done to her child. My attention was fixed. मला असं वाटत होतं की माझ्याकडे कोणीतरी चोरून असं बघतं, अनकॅनी फिलिंग असं वाटत होतं. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की त्या रूफवर त्याची आई, त्या बेबी लंगूरची आई माझ्याकडे बघत होती. आता ती तिथं शांत का बसली होती? एखाद्या बाळाला तुम्ही टच करता तेव्हा ती शांत का बसली होती? कारण तिच्या लक्षात आलं होतं, सी कन्व्हिन्स, तिची खात्री पटली होती की इट्स बेबी वॉज नॉट इन हार्म. तिचा जे बेबी आहे त्याला कुठलीही इजा नाही, कोणी ती त्याची मदत करतं, त्यामुळं ती शांतपणे फक्त माझ्याकडे बघत होती. Meanwhile, the baby sensed the presence of his mother and started to sob and cry a little louder. शेवटी ती बेबी आमच्याकडे बघत होती. नंतर लक्षात आलं की ती मदर लंगूर त्या बेबीकडे बघत होती, माझ्याकडे बघत होती. आणि शेवटी त्या बेबी लंगूरला त्याची आई दिसली. म्हणजे हरवलेल्या एखाद्या छोट्याशा बाळाला नंतर त्याची आई दिसावी आणि त्या आईला जाऊन त्यानं घट्ट मिठीत जाऊन म्हणजे खूप रडावं, अशी अवस्था झाली होती. शेवटी त्या बेबीनं आपली मदरवरती रूप करून बघताना बघितला आणि तो जो हुंदका होता, जो थांबला होता, तो आता नाहीसा झाला आणि ते बेबी लंगूर रडू लागलं. Meanwhile, the baby sensed the presence of his mother and started to sob and cry a little louder. I retreated from the door of the coop to allow the mother access to her baby. शेवटी मी तिथून माघार घेतली आणि शेवटी ती मदर लंगूर जी होती त्या बेबी लंगूरकडे गेली. Immediately the mother descended on the floor of the coop and picked up the baby in her arm. अचानकपणे खाली गेल्यानंतर त्या मदर लंगूरनं त्या बेबी लंगूरला पकडलं, जवळ घेतलं. She gave the baby a thorough body inspection to check his injuries and then cuddled him tightly in her bosom. आणि नंतर तिनं बघितलं, सगळं इन्स्पेक्शन केलं, त्याला कुठं जखम झालं हे बघितलं आणि नंतर घट्ट आपल्या बाळाला मिठी मारली. The baby found a great solace in her caring arm. The mother sat still with the baby in her lap for a few minutes. त्या आईनं आपल्या बाळाला घट्ट मिठी मारली आणि त्या बाळाला किती बरं वाटत असेल तर याची कल्पना तुम्ही
करू शकता. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन्स अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर असॉल्ट. शेवटी ती आई पॉन्डरिंग म्हणजे थिंकिंग ओव्हर, खूप विचार करत होते. हाऊ टू फिगर आउट म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा. आता परत या बाळा आता कुठल्या दिशेनं आता बाळ सापडला तर बाळाला घेऊन कुठे जायचं, कुठल्या दिशेनं जायचं, कारण तो मेल लंगूर परत जर भेटला तर परत त्याच्यावर अटॅक होणार. त्यामुळं ती थोडा वेळ विचार करू लागली. फॉर अ फ्यू सेकंड द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. इवन टुडे आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक in her eyes, showing silent gratitude on me for saving her child. बाळांनो, कधीतरी म्हणतो की खोटं शब्दात असतं, डोळ्यात नसतं, डोळे खरे बोलतात. आणि ती एक नजर, कधी एक नजर खूप आयुष्यभर लक्षात ठेवते. तसं ह्या लेखकाकडे ज्यावेळेला त्या बेबी लंगूरनं म्हणजे मदर लंगूरनं त्या लेखकाकडे जेव्हा बघितलं, म्हणजे आपल्या बाळाला बेबी लंगूरला वाचवल्यानंतर जी ग्रॅटिट्यूड, जी कृतज्ञता, जी थँक म्हणत होती, तिच्या नजरेतून ती ती मदर जी आहे त्या लेखकाला थँक्स म्हणत होती. ती नजर, तो लेखक सांगतो, मी अजूनही विसरलो नाही. आय वॉज ओव्हरवेल्म्ड बाय द इमोशन्स, द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रायकन चाइल्ड इन हर लॅप. आणि लेखक सांगतो की ती एक युनिव्हर्सल आई होती, एका बाळाला, आपल्या बाळाला वाचवल्यानंतर ती आपल्या जो वाचवणारा होता त्याला ती थँक्स सांगत होती, ती नजरेतून सांगत होती. ती नजर ती लेखकाला आजही आठवते. Then in a flash she jumped with her baby clinging to her belly and reached our kitchen roof. She surveyed the area for the vicious male langur and then leapt away in the direction opposite to the place of the violent encounter. नंतर एका नजरेत तिनं बघितलं आणि एका दिशेनं जो व्हायलंट जो एन्काउंटर करणारा जो मेल लंगूर आहे तो ज्या दिशेने गेला त्याच्या विरुद्ध दिशेनं तिनं ते आपल्या बाळाला घेऊन ती निघून गेली. बाळांनो, ही जी गोष्ट सांगते, पण बघा हा जे 2 पॅराग्राफ आहे, हा जो पॅराग्राफ तुम्हाला खूप महत्त्वाचा काय सांगून जातो. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स मी दॅट इंटरस्पेसिस कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट इज इंडीड अ रियालिटी. And should anyone strike the right chord, the relationship comes into action. प्राणी आणि मनुष्य यांच्यामध्ये जे नातं, ते बेबी लंगूर आणि मदर लंगूर मला सांगून गेलं की आपण मानव आणि प्राणी यांच्यामध्ये जर राईट चॉर्ड म्हणजे जे योग्य जी तार आहे ती छेडली तर त्यांच्यातलं नातं हे खूप छान असं राहू शकतं. द मदर लंगूर शो मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल, but that there were some other means of establishing a bond through trust, compassion and mutual understanding. मित्रांनो, फक्त फूड एवढंच एक मीन्स नाही की प्राणी आणि मानव यांच्यामध्ये टिकतं किंवा तीच गोष्ट आहे, तर आपल्या प्राण्याने ठेवलेला एक म्युच्युअल ट्रस्ट, म्युच्युअल अंडरस्टँडिंग, आपलं कंपॅशन्स, आपलं प्रेम, विश्वास हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. 55 years have passed since that day. लेखक सांगतो की 55 years have passed since that day. 55 वर्षे झाली ती घटना घडून. आय एम नाव 70 years old. मी आता 70 वर्षाचा आहे. बट आय स्टील फाउंड रिमेंबर दॅट इनकाउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. पण तो विशिष्ट प्रकारचा एका मेल लंगूरनं, एका बिग मेल लंगूरनं एका स्मॉल एक बेबी मेल लंगूरवर केलेला अटॅक तो मला अजूनही, तो इनकाउंटर अजूनही जसा होता तसा तो अजूनही आठवतो. आणि त्या आईनं बोललेले थँक्स, म्हणजे मी त्या पिलाला वाचल्यानंतर आईनं बोललेले जे थँक्स, हे जे मानव आणि प्राण्यामधलं जे नातं आहे तर ते ह्या लेसनमधून सांगितलेलं आहे. कारण हा आपण लेसन व्यवस्थित मी आता जसा असेल जसा मी तो तुम्हाला सांगितलेला आहे. तुम्ही हा लेसन एकदा जर समजला नसेल तर परत एकदा तो व्हिडिओज बघा, समजून घ्या. ह्याच्या पाठीमागचं जे वर्कशॉप आहे ते सुद्धा व्यवस्थित करा आणि अभ्यास तुम्ही छान करतायच. पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. इथं आपण थांबूया.